आणि हा षटकार चौकार आहे. प्रज्ञेशांचा पहिलाच खणखणीत असा चौकार. खणखणीत असा चौकार. तर सामन्याची सुरुवात ही चौकाराने झालेली आहे. सामन्याची सुरुवात ही चौकाराने झाली आहे. मोठ्याने बोल जरा. आवाज काढ जरा बाहेर. एसटी रक्षक आहेत. नितेश वाडकर हे एसटी रक्षक आहेत. पाहूया ते बॉल किती सोडणार आहेत. किती सोडणार आहेत आणि किती पकडणार आहेत. बोला. आणि हा चौका गेला आहे. तीन धावा. आणि आता पाहूया प्रेम मोरे काय करतायत. आदेश खेरटकर हे मार्गस्थ झालेले आहेत. आदेश खेरटकर हे मार्गस्थ आहेत. त्यांचा सामना करतील प्रेम मोरे. आणि हे पाहूया बघूया आता काय करतायत प्रेम मोरे. आणि हा उत्तुंग असा शॉट. चौकार. बार लगातार. पहिले प्रज्ञेश अभी प्रेम मोरे. संघाची वाढती अशी धावसंख्या होत आहे. 11. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. आदेश प्रेम मोरेंना बॉल टाकणार आहेत. प्रेम मोरे तयार आणि बॉल डॉट. अरे माईक वर तरी बोलून दे. निर्धाव असा चेंडू. निर्धाव असा चेंडू. खूपच सुंदर चेंडू. पुन्हा एक धाव. टोळलेला चेंडू दरम्यान एक धाव पूर्ण. दुसरी धाव ही पूर्ण. आणि नितेश यांचा गच्च्याला क्षेत्ररक्षण. विकेट किपर खूपच गचाल असे विकेट किपिंग. बॉल हातात होता, सरळ पकडायला पाहिजे होता पण पकडला नाही. आयन थोडासा घाबरतो त्यांना बोलायला. आयन डरने का नहीं, काका है तेरे साथ, टेंशन नहीं लेने का. पता है मेरे को. फिर आम्हाला पण सांगव जरा काय बोलायचं. आणि आता दुसरा षटक घेऊन येत आहेत ते विंध्य संघ मालक. प्रज्ञेश शिर्के स्ट्राइकला. विंध्य बघूया काय गोलंदाजी करतायत. आणि संघाचे संघ मालक आणि असं सरला फटकार मारलेला आहे. आणि आज जाते सीमेरेखेच्या पार. आणि आदेश केरटकरांनी बॉल पकडलेला आहे. आणि 2 धावा. संघाची धावसंख्या 15. बिनबाद 15. पाहूया आता विंध्य
मार्गस्थ होताना विंध्य प्रज्ञेश आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण चंदन कदम याकडनं. कोण आहे? आलेश आलेश. अच्छा सॉरी, चुकतो जरा. चष्म्याचा नंबर वाढला. आलेश यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संघासाठी 2 धावा वाचवल्यात. बोला बोला. तर आता पुन्हा एकदा निघालेला विंध्य, तर आता पुण्यात एकदा निघालेला विंध्य, वाईट टाकलेला आहे चेंडू. वाईट टेकलेला आहे चेंडू आणि नितेश सरकार एकदम फॉर्म मध्ये दिसत आहेत. थोडं वाकून राहा, नाही झालं, थोडं वाकून राहा, थोडं वाकून राहा. बोला. आणि हा हातातून सुटलाय त्याला कॅच सोडलेली आहे. आणि जगदीश ढोणगे यांनी कॅच सोडलेली आहे. जगदीश धोंडके यांनी काय सोडली आहे? अरे कॅच सोडलेली आहे. ही कॅच नाही, अरे कॅच सोडलेली ही आहे. कॅच नाही तर मॅच सोडले. ही कॅच नाही तर मॅच सोडली आहे. जसं माझ्या हातून एक कॅच ड्रॉप झाली होती, जसं माझ्या हातून ही कॅच ड्रॉप झाली होती तशीच कॅच एक सोडली होती. आता पाहूया प्रेम मोरे काय करतायत. आता पाहूया प्रेम मोरे काय करतायत. चौकार षटकारांची आतिषबाजी करतायत का चौकार षटकारांची आतिषबाजी करतायत का पाहूया. पाहूया. विंध्य मार्गस्थ होताना विंध्य मार्गस ठेवताना प्रेम मोरे आणि टोळीला चेंडू दरम्यान कॅच. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. जगदीश मासा काय हाताला गळाला लागत नाही. कॅच सोडलेली आहे. कॅच सोडलेली आहे. जगदीश ढोणगे यांनी 2 कॅच सोडल्या. 2 कॅच सोडल्या. 2. चला पुन्हा एकदा मार्गस्थ झालेले आहेत विंध्य. पूर्ण एकदा वानगेस्य झाले ते विंध्य विंध्य आणि अरे बापरे आता पकडलं आणि हे आउट. नाही, झेल सोडली परत एकदा. गेम सोडली परत एकदा. खूपच गच्चाल असं क्षेत्ररक्षण चाललंय. विराज पारावे यांनी एक सोपा झेल होता सोडलेला आहे, त्यांच्या हाताला इजा झालेली वाटतं. स्कोर 24 धावा 24 झाल्या. स्कोर 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. बोला बोला बोला. आता त्यांच्या जागी विंध्याच्या जागी येत आहेत. आता विंध्याच्या जागी येत आहेत तेजस. पाहूया तेजस खेरटकर काय करतायत. पाहूया तेजस खेरटकर क्या करतायत. आणि पुलक गोलचे कर्णधार प्रज्ञेश शिर्के स्ट्राईकला आहेत. प्रज्ञेश शिर्के स्ट्राईकला आहेत. पुढील 5 चेंडू त्यांच्या हातात आहेत. पुढील 5 चेंडू त्यांच्या हातात आहेत. संघाला मोठी धावसंख्या उभारायची आहे. संघाला मोठी धावसंख्या उभारायची आहे. प्रज्ञेश बॉलर तेजस आणि ह्यांनी वाईट प्लस टू म्हणजे या 3 धावा. म्हणजे हे 3 धावा. पहिलाच खूप डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. तेजस यांचा डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच यांनी हात वरती केलेत आणि +2 म्हणजे ह्या 3 धावा. रन मोजा तू. पुन्हा एकदा वाईट. तेजस यांना लाईन लेन काय भेटत नाही. तेजस यांना लाईन लेन भेटत नाहीये. हॅलो एक मिनिट पुढे बोलतो. कुणाची आहे.
वॉलेट वगैरे नव्हतं ना? हां हां ठीक आहे, पण डेपोला आहे ती चला बॅग भेटलेली आहे यांची. हां सांगितलं आहे ना, बॅग दर्शनची होती ती. चला ठीक आहे, मला डेपोला जमा केलेली आहे बॅग दर्शन यांनी घेऊन यावे. चला पुन्हा एकदा मार्गस्थ तेजस आणि पुन्हा एकदा अवंतर धाव संकेत भर. वाईड 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 आहे वाईड. नो दिला पाहिजे होता रे, लाईनवर होता. 28 धावसंख्या 28 धावसंख्या 28 धावसंख्या 28. मितेश वाडकर. तेजस मार्गस्थ झाले आहेत. तेजस मार्गस्थ झालेत. प्रज्ञेश यांना हलक्या हाताने चेंडू दरम्यान एक धाव. हलक्या हाताने चेंडू दरम्यान एक धाव पूर्ण. पाहूया आता, हे शेवटचं षटक असावं. हाणामारीचं षटक आहे. 29. हा थांबा, एक मिनिटच पंच. ते पॉवरवर आहे ना, किती पाहिजेत बघ ना. 3 ला 4 ना, 6 धावा झालेल्या आहेत. 3 ला 6 पाहिजे तुम्हाला. 5 बॉलची ओव्हर आहे. रन 6 रन घेतले ना या ओव्हरला. 6 धावा घेतल्यात. हे 7 आलेत. 7 28 आणि 7 35 झाल्यात स्कोर. 7 एक मिनिट. पहिले वाईट, 2 वाईट, नंतर सिंगल नाही डबल, नंतर डबल आहे. तो डबल आहे. सॉरी, ते सिंगल लिहिलेलं आहे, डबल घेतलेली तुम्ही, चुकीची माफी. चला पुढचा. आणि भाऊ यांचं टोळला चेंडू दरम्यान एक धाव पूर्ण. या तर मला वाटतं 3 धावा झाल्याच पाहिजे. प्रज्ञेश आहे, तुम्ही स्ट्राईकला या. प्रज्ञेश या लवकर, तुम्ही याच. प्रेम 2 रन घेतलेले आहेत. आणि पाहूया आता, 9 धावा झालेल्या आहेत. 3 धावा पाहिजेत आता. 3 धावा, 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडूवर 3 धावा करायच्या होतात का? आणि हा 6 चौकार आणि 12चा टार्गेट झालेला आहे. 13 धावा केलेल्या आहेत. पाहूया आता शेवटचा चेंडू. हा षटकार आहे. आता पाहूया षटकार, हा चौकार का षटकार पंच? चौकार दिलेला आहे. चला खूप 37. अरे नाही, 2 ओव्हरला 28 होते ना, मग 28 नंतर 7 काढल्या बरोबर. हॅलो. बोला. आता किती झाले रन स्कोर? 30. हा आता 37. एकच बॉल बाकी आहे. 37 रन झालेले आहेत. आणि हे तेजस आणि हे 2 धावा. 39 झाले आहेत आता. आणि 40 करायचे, 40 करायचे. 5 बॉलची ओव्हर होती. आणि झालं. प्लस 3 आहेत ना, 4 आहेत प्लस. प्लस 4 कर. 39 आणि 4 43. नितेश वाडकर. 43 झाले, 44 ला विन. 43 झाले, 44 ला विन. 43 झाले, 44 ला विन. हॅलो. तुमच्या टीमचं नाव काय? पुलक गोल्ड आता बॅटिंगला येत आहेत. बॅटिंगला डॉमिनेटर्स होते. आता फिल्डिंगला आहेत पुलक गोल्ड आणि बॅटिंगला आता डॉमिनेटर्स.
डॉमिनेटर्सला 44 रनांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. रनांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. काय नाव टीमचं नाव काय बॅटिंग वाले? आता बॅटिंगला डॉमिनेटर्स टीमला जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता आहे. आता पुन्हा रेडी आहेत फिल्डर्स. फुल गोल्ड. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. 6-7 वाजायला आलेत. सगळे आता नवीन बॉल आहे ना आता. आदू बॉल दिलाय काय? क्षेत्ररक्षण लवकरात लावून घ्यावे. क्षेत्ररक्षण लवकरच लावून घ्यावे. बॅटिंगसाठी लवकरात लवकर फलंदाजांना पाठवावे. बॅटिंगसाठी लवकरात लवकर लवकरच लवकर फलंदाजांना पाठवावे. फलंदाजांना पाठवावे. लवकरच डॉमिनेटर्स. आणि आदेश खेळटकर आणि राज घेत आहेत. बॉलर नेम इज प्रेम. भाऊ टाकतोय नाही भाऊ नाही टाकतो. पाऊस टाकते ना वर. प्रेम आहे ना बॉलरचे नाव. फलंदाजासाठी स्ट्राईक वर आहेत आदेश आणि नॉन स्ट्राईकला आहेत राज. फलंदाजासाठी स्ट्राईक आहेत आदेश आणि नॉन स्ट्राईकला आहेत राज. आणि आता बघूया सामना चालू होतोय. सगळे फिल्डिंग लागलेत. गोलंदाजीचा मारा करतील प्रेम मोरे. गोलंदाजीचा मानव करतील प्रेम मोरे. आणि आता हा चालू होतोय सेमीफायनल सामना. आणि प्रेम मोरे फुल रेडी आहेत एकदम. चला आता मॅच चालू करूया. आता आदेश खेरटकर स्ट्राईक टूर आहेत. गोलंदाजीचा मारा करतील प्रेम. संघासाठी कशी गोलंदाजी करतात. आणि आता प्रेमनी काढला आणि हा चौका. फुल टॉस बॉल होता. प्रेम मोरे. आणि अतिशय आदेश खेरटकर. आणि आता प्रेम मोरे. आणि आता प्रेम मोरे टाकतात. आणि आता आणि हा एक रन. हा एक रन आहे. 2 बॉल 5 रन पाहिजे झालेत. सॉरी हा. हॅलो प्रेम असं गोलंदाजी करतायत. आणि हा टाकला
आणि हा बाईक घे रे बाबा. हा दे काकाला बसू दे. माझा मोबाईल कसा झाला स्विच ऑफ झाला. हॅलो चला सेमीफायनलचा हा सामना आणि स्ट्राईकला आहे तो आदेश न आणि त्यासमोर मारा करेल तो प्रेम एक नावाजलेला गोलंदाज आदेश बघा पूर्ण दारोमदार आदेशवरती प्रेमाचा चेंडू मोठा फटका मारण्याचा नादात अपील झालेली आहे पण अपील मध्ये तेवढा दम नाहीये बैठक शॉट मारण्याचा नादात बीड झालेला आहे स्कोर झालेला आहे 4 चेंडू 5 धावा एवढं मोठं आव्हान तुम्हाला पेलायचं आहे 6 शेवटचा चेंडू प्रेम यांचा या चेंडू मध्ये काय येतो बघूया मोठा फटका घेणे गरजेचं आहे चौकार किंवा षटकारच्या रूपात तेव्हाच तुम्ही कुठे त्या मोठा तो धावांचा डोंगर राहिलाय आणि हा अवांतर धाव तेवढीच गच्चाळ अशी किपिंग एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण कारण की झालेला आहे क्लिअर चला 3+ आलेले आहेत 9 धावा थोडस गोलंदाजीमध्ये खराब प्रदर्शन आणि फिल्डिंग मध्ये सुद्धा 9 धाव झालेले आहेत मला वाटतं 42 की 43 धावांचं मोठं आव्हान असं आहे समोरच्या टीम मध्ये 44 धावांचं त्या आदेश यांच्यावरती नजर असली सगळ्यांच्या सकाळपासून त्यांचं एवढं बॅटिंग मध्ये चांगलं प्रदर्शन आलं आहे तेवढं त्यांनी केलं त्यांचं नाव आहे आपल्या केसी संघाचे कर्णधार आहेत बघूया काय करतात ते जर शेवटपर्यंत राहिले तर सामना नक्कीच फिरेल हा चेंडू वाईट चेंडू पुन्हा एकदा बोनस धाव समोरच्या टीमला गिफ्ट देतात प्रेम मोरे घ्या आणि वाढती धाव संख्या झाली आहे 10 शेवटचा चेंडू आणू अजून येणं बाकी चेंडू निर्धाव कडे बैठक शॉट बोलतोय ना हो घुटना टेक तमाशा देख 10 झालेला आहे आणि अजून 34 धावा मला वाटते पाहिजेत 10 चेंडू 34 धावांचं आव्हान थांब यांच्या जिंकेल आपली फायनल आहे तू बस टेन्शन घेऊ नको बस तू नको टेन्शन घेऊ तुला पाठवणार आहे. तुला चला अरे माझा मोबाईल स्विच ऑफ झाला काय? चला पुढचा ओव्हर कोण घेऊन येतोय स्वराज मंडपवाल्याचे टोटल किती निसर्ग 2 4 ठरलेलं ना 2 आपण ऍडव्हान्स मान वाटतं चला लवकर क्षेत्ररक्षण लावायचं फायनल सामना सुद्धा आपल्याला खेळायचा आहे काळोख पडत चाललेला आहे बघूया कोण खेळणार अजिंक्य कृष्णानगर अजिंक्य समोर खेळणार कोण हे पाहायचं आपल्याला पुलक गोल्ड की डॉमिनेटर्स एवढा मोठा बलाढ्य संघ ज्यांनी भले पहिले 2 सामने हारून नंतर लगातार 3 सामने जिंकून फायनल पर्यंत मजल मारलेली आहे आणि सगळ्यांचं तोंड गप्प केलेलं आहे असा कृष्णानगर अजिंक्य सगळ्यांच्या अपेक्षेच्या विरोधात पुढे गेला एक स्टेप आणि तो फायनल लावून पोहोचलेला आहे चला आम्ही आधीच बोललो आमचा टीम भले वेस्ट इंडिज समजाल पण वेस्ट इंडिज पण कधी कधी मोठ्या संघांना हरवतं चला प्रज्ञेश पुढचा ओव्हर घेऊन प्रज्ञेश राजसाठी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि जेल बाद होतोय का हो जेल बाद झालेला आहे आता इकडे विंध्यचं आगमन आव्हान मोठं आहे 34 धावा मारायच्या आहेत शेवटच्या तुम्हाला नंतर एक बोलतात धमाका ओव्हर मिळणार आहे पण या ओव्हर मध्ये तुम्हाला कमीत कमी 12 ते 15 धावा बनवाव्या लागणार आणि त्यासाठी आदेशकडनं मोठ्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत आदेशला खेळायचं आहे त्याला नावाला साजेशी अशी कार्य म्हणजे बोलतात बॅटिंग अशी करावी लागणार आहे सांगू शकत नाही नंतर यांचा बॉलर लूज आहे ना अजून इथं चार्जर आहे का एखादा कुठला नाही का चला आहे ना कनेक्शन नाही त्यांनी लावलं लाव जरा चला पुढचा प्रज्ञेशांचा चेंडू आणि मोठा फटका मारलेला आहे तिकडे झेलबाद होतोय का रुपेश केडकर बॉलच्या खाली पण नाही थांबलेले आहेत ते एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण धाव संख्या झालेली आहे तुम्हाला वाटते 12 बॅट्समन आले विंध्य
विंध्य हिमाचल. चला पुढचा चेंडू प्रज्ञेश यांचा. 3 चेंडू बाकी. 3 चेंडू होते, किती धावा बनवतात हिंद टीमचे संघ मालक आहेत. त्यांचा फायनल मध्ये पोहोचण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. नॉन स्ट्राईकला त्यांचा कॅप्टन आहे. पुन्हा एकदा स्टेटला मारला शॉट. हा झेल बाद होतोय का? नाही, झेल सुटलाय. इथे झालाय ड्रॉप. हा झेल किती महागात पडतोय. खराब वचनाचं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. 14 धावा. वाढती संघ झाले 14. 3 चेंडू 14 धावा. अजूनही टार्गेट खूप लांब आहे. 30 धावा बनवायच्या तुम्हाला. 30 चेंडू आहेत तुमच्याकडे. 7 चेंडू मध्ये 30 धावा. चला पुढचा चेंडू प्रज्ञेश यांचा. पुन्हा एकदा मारला चेंडू आणि कॅच वर कोणच नाही केलेलं आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. धाव संख्या 15. 4 चेंडू 15 धावा. शेवटचा चेंडू येणार बाकी. चला कोण खेळणार फायनल? पुलक गोल्ड की डॉमिनेटर्स? दोन्ही संघ एक बलाढ्य संघ आणि दोन्ही एक कॅप्टन, एक वाईस कॅप्टन, एक तेरी तो एक मेरी. बघूया आदेश या चेंडूवर मोठा फटका मारेल का? या चेंडूवर मोठा फटका आला तर मॅच 1 आहे. जर मोठा फटका नाही आला तर खूप स्ट्रगल आहे. नाही ते आपण बघू ना, युट्यूबला समजतं. चला पुढचा चेंडू. शेवटचा चेंडू प्रज्ञेश यांचा. आदू यांना आलाय मोठा फटका आलाय. हा चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. 19 झालाय मला वाटतंय. 19 झालेला आहे. आता 25 धावा मला वाटतं पाहिजे असतील. हा 21. आता तुम्हाला बनवायच्या 25 धावा. त्यातल्या जरी तुम्ही 21 मारले तरी तुम्ही जिंकू शकता. पण त्या 21 धावा मारायला तुम्हाला 5 चेंडू मध्ये 3 षटकार मोठे ठोकावे लागतील. आणि जर आदेश खेरटकर थांबले तर होऊ शकतो. आता जो त्यांनी जो फटका मारला तसे अजून त्यांनी 3-4 फटके मारले. विंध्यांचं काम आहे. भले तुम्हाला आता आदेश खेरटकरला स्ट्राईकवर आणायचं आहे, कारण की त्यांच्यात ती धमक आहे. ते मोठे फटके मारू शकतात. माझा मोबाईल ऑन झाला. हा 5ला 25 पण 21 मारले तर 4 धावा प्लस मिळतात. बॉलिंग साठी आलेला स्वराज. बघूया स्वराज 21 धावा रोखेल का? चला स्वराज यांचा सामना करेल समोर संघ मालक नॉन स्ट्राईकला कॅप्टन. कोण खेळेल फायनल? कोण मारेल 2026 ची KPL ची ट्रॉफी? अजिंक्य कृष्णनगर अजिंक्य तर ऑलरेडी पोहोचलेला आहे. या 2 टीम मधला कोण कोणता संघ पोहोचतोय आपल्याला पाहायचंय. चला पहिला चेंडू आणि समोर मारेला फटका. हा झेल होतोय का? झेल झालाय ड्रॉप. 1 धाव पूर्ण आणि 1च धाव होईल, कारण की त्याला आदेशला स्ट्राईकवर आणायचं होतं. सुंदर फटका मारला होता हिंदी. थोडीशी ताकद कमी पडलेली आहे त्यांची. आता पाहिजेत 20, तसे 24 पाहिजेत तुम्हाला. 4 चेंडू मध्ये 3 षटकार डोकायचे. 4 बॉल. आव्हान असं अशक्य बोलता नाही येणार, पण एवढंसं लगेच सुद्धा शक्य होणार नाहीये. इथे आदूला काहीतरी करामत करून दाखवी लागेल. बघूया तो काय की संघाला करण्यात आले, त्याला आता दाखवून द्यायचं आहे. एवढ्या वर्ष तो क्रिकेट, त्याला माहित आहे का धमक आहे. तो मारू शकतो, खेळू शकतो आणि हे आव्हान पेलू शकतो. पहिला चेंडू स्वराजांचा. स्वराज सुद्धा एक नावाजलेले गोलंदाज. आतापर्यंत सामन्यात त्यांनी चांगली अशी एक इकॉनॉमी बॉलिंग करत आलेले आहेत. चला पहिला चेंडू आणि हा आलाय का मोठा फटका की झेल होतोय? पाहूया. आणि झेल चाललाय ड्रॉप.
इथे काहीच धावलेलं नाहीये, एकच धाव सुद्धा धावलेली नाहीये, एक धाव धावलेले आहेत आणि इकडे होप सोडल्यात. तिकडे सुंदर असा प्रयत्न केला होता रुपेश केरटकर यांनी, पण काही झेल त्यांना घेता आला नाहीये. फक्त निखिल सुतारच झेल घेतात ते फक्त निखिलचा झेल घेतात, बाकी कोणाचा झेल घेत नाही. चला आता 3 चेंडू आणि 23 धावा, -4 केले तर तुम्ही 19 धावा. 3 बॉल 3 तुम्ही षटकार मारले तरी काही होणार नाही. आणि हा लेग साईडला मारलेला चेंडू एकदा पूर्ण. आणि आता असं झालं की पुढचा सामना होईल पुलक गोल्ड वर्सेस कृष्णानगर अजिंक्य. पाहूया इथे फायनल मध्ये प्रवेश करतोय, जर काही मागे पुढे नाही झालं तर फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ असेल पुलक गोल्ड आणि आपण असेल तर कृष्णानगर अजिंक्य. कोण होतोय या ट्रॉफीचा मानकरी बघायला मजा येणार आहे. चला हा आलेला मोठा फटका, हा चेंडू जातोय सीमा रेषा पार नाही आणि इथे झालेला आहे झेलबाद. मला वाटतं बॉल जात नाहीये. आधुनिक प्रयत्न मात्र केला होता पण तो सक्सेसफुल मात्र झालेला नाहीये. चला नेक्स्ट बॅट्समन जा, कोणीतरी हाऊस पूर्ण करून घ्या. राहिलेला मला वाटतं 1 की 2 चेंडू आहेत. चला फायनलचा सामना कृष्णानगर अजिंक्य वर्सेस पुलक गोल्ड. एक असा संघ ज्याचा कोणी विचार पण केला तो फायनल मध्ये येऊन थांबलाय आणि एक संघ तर हल्ली ठरला होता की प्रज्ञेश आणि दर्शन किंवा मग आदेश यांच्यातला कोणतरी येईल. त्यातला प्रज्ञेश आणि फायनल साठी खेळलेले आहेत आणि मला वाटतंय प्रज्ञेश KPL च्या हिस्ट्री मधली पहिली फायनल खेळणार आहेत आपल्या 3 वर्षांमधल्या.